जैन अल्फा टिफिन सिरीज भाग 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. क्रिस्पी कटलेट बघून तुम्हाला तरी समजलं का या कशाच्या आहेत त्या? माझ्या मुलीला आज खाल्ल्यानंतर सुद्धा कळालं नव्हतं या कुरकुरीत कटलेट कशाच्या आहेत त्या. शिळ्या भातापासून आपण फ्राईड राईस किंवा परतलेला भात करतो. जर तुम्ही अशा टिक्की केल्या तर घरातले म्हणतील रोजच जरा भात जास्त कर. चला तर आपण कुरकुरीत कटलेट करायला घेऊया. इथं आपण भात घेणार आहोत. इथं 1 वाटी शिजवलेला भात आहे. तुम्ही ताजा भात घेतला तरी चालू शकतो. भात असा आपण हातानं जरा स्मॅश करणार आहोत. तुम्ही स्मॅशरनं सुद्धा स्मॅश करू शकता. आता यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून आपण 1 बटाटा घालणार आहोत. शिजवलेला बटाटा किसून घ्यायचा आहे इथं. माझी ही झेन अल्फा टिफिन सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे प्रोत्साहन मिळतं नवीन रेसिपी बनवायसाठी. इथं बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळं शिजवलेलं घातलं तरी चालू शकतं. अजून छान टेस्ट येते. आता यामध्ये काही आपण भाज्या चिरून घेतलेत ते घालणार आहोत. एक मी गाजर किसून घेतलेलं आहे. बारीक एक कांदा चिरून घेतलेला आहे. एक सिमला मिरची आपण एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आणि भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. फक्त भाज्यांच्या पुरतं मीठ घालायचं. भात शिजवताना मीठ त्यामध्ये मी घातलेलं होतं. हा पदार्थ आपण लहान मुलांच्यासाठी करतोय त्या दृष्टीनं मी यामध्ये मसाले घातलेत. काळी मिरी पूड घातलेली आहे थोडीशी. थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहेत यामध्ये आपण. थोडे आपण इटालियन हर्ब्ससुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत. आणि यामध्ये आपण थोडासा पेरी पेरी मसाला घालणार आहोत. आता हे लहान मुलांच्यासाठी करतोय म्हणून आपण इथं पेरी पेरी मसाला वगैरे घालतोय. मोठ्या माणसांच्यासाठी करणार असाल तर तुम्ही गरम मसाला, लाल तिखट या गोष्टी वापरल्या तरी चालू शकतं. त्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. म्हणजे बाइंडिंग छान येतं आणि चवही छान लागते. इथं मी पीठ छान मळून घेतले आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आता आपण टिक्की बनवणार आहोत. मी इथं थोडं जास्त पीठ मळलेलं आहे. आत्ता फक्त मी 4च टिक्की डब्यापुरत्या करणार आहे आणि नंतर मी राहिलेलं नाश्त्यासाठी बनवणार आहे. आता ह्या टिक्की आपण बारीक रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. म्हणजे वरून त्याला छान क्रिस्पीपणा आला पाहिजे. किंवा तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा तुम्ही घोळवून या टिक्की घेऊ शकता. या पद्धतीनं सगळ्या टिक्की आपण रव्यामध्ये छान घोळवून घेणार आहे. आता या टिक्की आपण तळणार नाही आहे तर आपण या टिक्की शॅलो फ्राय करणार आहे. बटर छान मेल्ट झाले तर त्यामध्ये आपल्या एक टिक्की आपण तव्यामध्ये ठेवून घेणार आहोत. टिक्की आपण सगळ्या एकसारख्या मांडून घेतलेत आणि त्यावरती आता थोडं साईडला बटर किंवा तूप टाकून एका साईडने छान भाजल्यानंतर आपण या उलटवणार आहोत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपण या तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहोत. शिळा भात राहिला तर नेहमीच आपण फ्राईड राईस किंवा परतलेला भात करण्यापेक्षा अशा काहीतरी वेगळ्या रेसिपी केल्या तर तो भातही संपतो आणि क्रिस्पी पदार्थही मिळतो. छान क्रिस्पी कुरकुरीत अशा आपले कटलेट तयार झालेत. तर थंड करण्यासाठी पहिल्यांदा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मग नंतर डब्यामध्ये भरणार आहोत. या कटलेटबरोबर तुम्ही ग्रीन चटणी देऊ शकता किंवा सॉससुद्धा देऊ शकता. शिळ्या भाताची कुरकुरीत क्रिस्पी कटलेट ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि एक लाईक करायला विसरू नका. पुढची हेल्दी सिरीज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यातले सणावारांचे पदार्थसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येतच आहेत तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. आपले हे क्रिस्पी कटलेट थंड झाले तर आता डब्यामध्ये भरून घेऊया. मी तर त्याच्यावरती सॉस दिला होता. तुम्ही चटणी केली तरी चालू शकते. परत भेटू झैन अल्फा सिरीजमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.